कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। छान छान खरेदी करायची आज। ते ड्रायव्हर कीर्ती कुठे राहिली? अगं येईल ग। कीर्ती, ए कीर्ती, आले आले। एरवी सारखी पुढे पुढे करत असते, आज स्वतःच मागे राहिली। आले आले आई। अगं चल, लग्न नाही आज, बस्ता बांधायचंय फक्त। आई, हे लग्न माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि यातला प्रत्येक मोमेंट सुद्धा। ठीक आहे, चल निघूया का? हो निघूया। हॅलो, हा बोल रॉकी। अगं खूप मोठा प्रॉब्लेम झाला यार, स्टेफनीचं घर तोडतायत। काय? हो, आणि शिवा त्यात मध्ये पडली। ओ ओके ओके ओके, मी लगेच येते। हा थांबा तिकडेच थांब। काय का संपदा, काय झालं? बाबा, तो स्टेफनी आहे ना शिवाच्या गँग मधला, तर कोणीतरी माणसं आलेत आणि त्याचं घर तोडतायत। मग त्याच्याशी आपला काय संबंध? चला, उशीर होतोय। संबंध आहे ताई, तो माझा मित्र आहे म्हणून संबंध आहे। अरे आशू, आता वेळ नाहीये, आता आपण लग्नाच्या तयारीला चाललोय सगळ्या। बरं झालं आई, तूच सांगितलंस त्याला। सीता, अगं त्याच्या मित्राचं घर जात असेल तर तो शांत राहू शकेल का? एक्झॅक्टली। आशू, तुला जायला हवं। अहो पण आई, भाऊ बरोबर म्हणतायत। हे बघ, बसता थांबू शकतो पण तो बेघर झालेला नाही चालणार ना। त्याला आता माझी गरज आहे, त्यामुळे मला जाणं गरजेचं आहे। सगळं चांगलं होत असेल ना की नेमकं असं काहीतरी विघ्न येतं। भाऊ, मी येतो जाऊ। डंबो, मी पण येते, चल। तू थांब इथे, तू नको येऊ। तू यांच्यावर जा, मी आलोच। अरे चला चला निघूया आपण। ये. आता एक मिनिट। हॅलो, हॅलो, हे बघ, ते स्टेफनीचं काय ते घडलंय ना, तिकडे आशू येतोय मदतीसाठी। तो शिवाला भेटता कामा नाही हा, आणि मदत तर अजिबात नकोय। ठीक आहे, पण ऐक ना, पैसे मी पाठवते, पहिले हे काम कर, ते जास्त महत्वाचं। अरे काय झालं? ते जेसीबी घेऊन याचं घर पाडायला आलं, त्याला नोटीस पण दिली नव्हती रे भाई। हद्दीच्या बाहेर आहे ना घर याचं, तर ते पाडायला आले। असं कसं पाडायला आले? अरे शुअर नोटीस नव्हती दिली? नोटीस शिवाय करूच शकत नाही असं। थांब जरा, मी फोन करून बोलतो, मी बघतो काय होते ते। तोपर्यंत एक काम कर, तोपर्यंत हे पैसे ठेव थोडे। हे असते तर जायचं। अरे मला नको तुझी मदत। अरे स्टेफनी, काय बोलतेस तू? हो, याला सांग मला नको याची मदत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।